आज या शिक्षक मतदारसंघाचे विवेक निराज फुले जे उमेदवारी करत आहेत, विवेक याबद्दल अनेकांनी सांगितलं. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सरकार क्षेत्र, सर्व क्षेत्रात ते कार्यरत आहे. आत्ताच आपल्याला कल्पना आहे इतकं सारख्या सगळ्यात मोठ्या सहकारी संस्थेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. तीही 4 राज्यातच बिनविरोध निवड झाली. अशा पद्धतीने तिथेही ते सगळ्यात यंगेस्ट डायरेक्टर आहे. साखर संघावरही ते यंगेस्ट डायरेक्टर आहे. त्यांनी चेअरमॅनचं त्यात साखर कारखान्याचे सुद्धा ते सगळ्यात तरुण चेअरमॅन आहे. असं कमी वयात खूप मोठं आव्हान पेलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा आव्हान पेलण्याचं जे स्वर्गीय कोल्हे साहेबांचा स्वभाव होता, वादळाला तोंड द्यायचं आणि भिडायचं आणि खाऊन न्यायचं असा स्वभाव विभाग यांचा आणि आमच्या परिवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध जो आला तो प्रामुख्याने सगळ्यात आधी सुरुवात झाली ती कर्मवीरांना शिक्षण संस्थेची जी सुरुवात झाली ते स्वर्गीय कोल्हे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आणि स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या नंतर पवारसाहेब बाळासाहेब सगळेच मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये सिंहचा वाटा आहे. एवढं मोठं क्षेत्र आश्रयाचं सुद्धा आहे शिक्षण क्षेत्र. मराठी विद्या प्रसारक नाशिकचं सगळ्यांना कल्पना आहे. दिलीमाताई आमच्या मोठ्या त्यातली खूप मोठा चांगल्या पद्धतीने एक महिला असून त्या कार्यभार सांभाळलेला स्वर्गीय वसंतराव पवार साहेबांनी सांभाळलेला आहे. आणि आमचं संजीवनी क्षेत्र अमित दादा जे सांभाळत आहे त्याचा नावलौकिक खूप आहे. 6 देशांशी कोलॅबरेशन झालेलं आहे असं. आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आमचे स्टुडंट सिलेक्ट होतात संजीवनीचे. आणि आपला मुलगा शिकला आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ते लगेच त्याला जवळजवळ 12-20 लाखाचं पहिलेच स्टाफचं पॅकेज माझ्या माहितीप्रमाणे 25 लाखाचं पॅकेज असतं. 27 लाखाचं पॅकेज आपल्या मुलाला शिकल्यानंतर लगेच दर्जा टिकवलं शिक्षणाचा. हा आग्रह स्वर्गीय कोल्हे साहेबांचा होता. तोच आमचा परिवार पुढे घेऊन चालत आहे. कुठेही त्याच्यात शिक्षण क्षेत्राशी दर्जा टिकवण्यात कुठेही तडजोड होत नाही अशा पद्धतीने आम्ही त्याचा सुद्धा फळ पाहत आहे. आणि माननीय विद्यार्थी सुद्धा वेळेमध्ये आजही ते पद्धतीने काम करत आहेत. असा हा परिवाराचा जसा सहकाराचा वारसा नाही तसा शैक्षणिक क्षेत्राचा आहे, कृषी क्षेत्राचा आहे, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्राचा आहे. सामाजिक क्षेत्राचं म्हणाल तर विवेक भैयांनी कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीचं काळ एक कोरोना सेंटर करून गेलेलं आहे की ज्यावेळी जग संकटात अशा पद्धतीचं मी जास्त साकत नाही. आपल्या इथे सगळे मंडळींना कल्पना आहे. तर अशा पद्धतीचे तरुण तडफदार युवा नेतृत्व आपल्यासमोर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.